हाय फ्रेंड्स, सबको नमस्कार। तो आज हम अगला कंसेप्ट लेके आए हैं। उस कंसेप्ट का नाम है फोर्स ऑन द मूविंग चार्ज। बच्चों, अगर कोई चार्ज रुक जाएगा तो सिर्फ इलेक्ट्रिक फील्ड बनाता था। अगर चार्ज भागता है तो मैग्नेटिक फील्ड बनाता था। ये भी हमने पढ़ाया। रुका हुआ चार्ज सिर्फ इलेक्ट्रिक फील्ड बनाता है, वो इलेक्ट्रोस्टैटिक्स में पढ़ाया। भागता हुआ चार्ज मैग्नेटिक फील्ड बनाता है, हमने मैग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट में पढ़ाया। अब जब चार्ज भाग रहा है ना, अगर वो चार्ज मैग्नेटिक फील्ड के थ्रू भागेगा, मैग्नेटिक फील्ड के थ्रू अगर चार्ज भागेगा तो उसके ऊपर लगता है फोर्स। तो इसीलिए बच्चों, अगर कोई चार्ज किसी मैग्नेटिक फील्ड के थ्रू या इलेक्ट्रिक फील्ड के थ्रू नहीं भागेगा ना, उसके ऊपर कुछ भी फोर्स नहीं लगेगा। मगर अगर कोई चार्ज इलेक्ट्रिक फील्ड में रखा है, क्यू चार्ज इलेक्ट्रिक फील्ड में रखा है, तो उसके ऊपर फोर्स लगेगा Q इंटू ई। ओके बेटा, इतना फोर्स लगता है Q चार्ज अगर E इलेक्ट्रिक फील्ड में रखा तो। अगर Q चार्ज अगर मैग्नेटिक फील्ड में रखा तो कोई फोर्स नहीं लगेगा। Q चार्ज मैग्नेटिक फील्ड में रखा तो कोई फोर्स नहीं लगेगा। मगर वही Q चार्ज मैग्नेटिक फील्ड के थ्रू दौड़ेगा। अगर वही Q चार्ज मैग्नेटिक फील्ड के थ्रू दौड़ेगा तो फोर्स लगेगा QVB साइन थीटा। यह है मैग्नीट्यूड ऑफ फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज। तो आज की हेडिंग है बच्चों, मैग्नेटिक फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज। ओके, तो अगर चार्ज रुका तो मैग्नेटिक फील्ड उसके ऊपर फोर्स नहीं लगाएगा। अगर उसके थ्रू दौड़ रहा है तब उसके ऊपर फोर्स लगाएगा। आपको पता है बच्चों, कब अगर सांप के सामने आप बैठे हैं, सांप भी सोया है, आप भी सोए हो, तो चुपचाप आपको कोई कुछ भी नहीं करेगा। अगर आप सांप के ऊपर कोई आपका पैर पड़े या हाथ पड़े तो आपको सांप काटेगा। उसी तरह जब तक आप मैग्नेटिक फील्ड में चार्ज को रखेंगे तब तक मैग्नेटिक फील्ड कोई परिणाम उसके ऊपर नहीं करेगा। मगर अगर वो, जसं आपण म्हणतो ना, वळवळ करू लागला की त्याच्यावर झाप मारतो तो, तसं जर तुम्ही एखाद्या चार्जला त्या मॅग्नेटिक फील्ड मधून जर मोशन मध्ये आणलात की त्याच्यावर फोर्स लावतो, हा कोण? मॅग्नेटिक फील्ड। म्हणून फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट झाल्यानंतर मॅग्नेटिक फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला शिकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून इलेक्ट्रिक चार्ज वरचा फोर्स काय आहे त्याचा अभ्यास करूया। लॉरेन्ट्झ नावाच्या सायंटिस्टनं या फोर्स बद्दल बोलले, म्हणून त्या फोर्सचं नाव आहे लॉरेन्ट्झ फोर्स। तर हा फोर्स कुणावर लागतोय? Q चार्ज वर लागतोय। V वेलॉसिटीने पळणाऱ्या चार्ज B मॅग्नेटिक फील्ड सोबत थीटा अँगल करून पळत असेल तर, समजा Q चार्ज V वेलॉसिटीनं B मॅग्नेटिक फील्ड मधून या दोघांमध्ये अँगल थीटा करून पळत असेल तर, म्हणजे कसं बघा, हा आहे मॅग्नेटिक फील्ड, हा आहे त्याचा वेलॉसिटी, आणि मग दोघातला अँगल थीटा असेल तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो F इक्वल टू क्यू वी बार क्रॉस बी बार। यह है डायरेक्शन उसका। तो लगे हुए फोर्स की डायरेक्शन, त्याच्यावर लागणाऱ्या फोर्सची डायरेक्शन राइट हँडेड थंब रूल या स्क्रू रूल या
फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल बताएगा। तो फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल से हम पता करेंगे फोर्स एक्टिंग ऑन द चार्ज Q। तो फ्लेमिंग्स लेफ्ट हैंड रूल क्या होता है उसके बारे में, मैग्नीट्यूड इस दोनों का डॉट क्रॉस प्रोडक्ट है ना बेटा, क्रॉस प्रोडक्ट में क्या होता है Q, तो Q ऑलरेडी Q है, VB sin थीटा मैग्नीट्यूड है ना। अगर इसको नॉर्मल वेक्टर में लिखना चाहते हो तो ऐसे लिख सकते हो QVB sin थीटा इंटू एन कैप, वेयर एन कैप इज द नॉर्मल यूनिट वेक्टर, वेयर एन कैप इज द नॉर्मल यूनिट वेक्टर। ये सिर्फ डायरेक्शन के लिए हमने यूज किया है बेटा, नॉर्मल यूनिट वेक्टर है, तो ये हमेशा दोनों को परपेंडिकुलर होता है अकॉर्डिंग टू राइट हैंडेड थंब रूल। देखो ना, V टू B क्रॉस ले रहे, V बार क्रॉस B बार बोले तो डायरेक्शन आउटवर्ड, अगर B बार क्रॉस B बार, मगर ये रॉन्ग है, ये रिलेशन है उसका, वेक्टर रिलेशन ऑफ द लॉरेंट्ज फोर्स, वेक्टर में रिप्रेजेंट ऐसे किया जाता है। तो इस तरह लॉरेंट्ज फोर्स एक Q चार्ज के ऊपर लगा हुआ फोर्स है, मगर वो भागना चाहिए, किसके थ्रू भागना चाहिए, मैग्नेटिक फील्ड के थ्रू भागना चाहिए। अगर Q कूलम चार्ज B मैग्नेटिक फील्ड के द्वारा थीटा एंगल बनाकर भाग रहा है तो उसके ऊपर फोर्स लगेगा QVB sin थीटा इंटू एन कैप। तो थीटा कौन है, वेलोसिटी एंड B वेक्टर के बीच का एंगल है। V कौन है, जितने वेलोसिटी से वो भाग रहा है वो वेलोसिटी है, B मैग्नेटिक फील्ड है, Q उसके ऊपर का चार्ज है। तो ये फोर्स है बच्चों, तो इसका लेफ्ट हैंड रूल से भी हम उसको कंफर्म कर सकते हैं। देखो लेफ्ट हैंड रूल क्या कहेगा, देखो अगर आपने आपके लेफ्ट हैंड के ये 3 उंगलियां, एक इंडिकेटर उसको 4 फिंगर भी बोलते हैं, मिडल फिंगर और ये थंब, अगर आपने आपके लेफ्ट हैंड के ये 3 उंगलियां एक दूसरे को परपेंडिकुलर पोजीशन में स्ट्रेच किया है, असं ताणलात तुम्ही, आणि जर समजा हे बोट मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगत असेल, पण याच्यासाठी काय दोघं नेहमी कसे असले पाहिजेत, परपेंडिकुलर, ओके बेटा। मग हे जर बोट मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवत असेल आणि हे जर त्याच्यातून जाणाऱ्या वेलॉसिटीची डायरेक्शन सांगत असेल, आता बघा ज्या दिशेत चार्ज पळतो त्याच्या रेट ऑफ फ्लोला, वेलॉसिटीला आपण काय म्हणतो ऍक्सेलरेशन, आहे का नाही। मग ज्या दिशेत तो पळतोय, ज्या दिशेत फ्लो होतोय त्यालाच करंटची दिशा म्हणतोय, है ना। म्हणून रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जची दिशा म्हणजेच वेलॉसिटीची दिशा, आणि वेलॉसिटीची दिशा म्हणजेच करंटची दिशा, ओके। म्हणून हा जर बोट मॅग्नेटिक फील्डची दिशा सांगत असेल आणि हे करंटची दिशा सांगत असेल, करंटची म्हणा किंवा वेलॉसिटी ऑफ द चार्जची म्हणा, तर हे बोट सांगतं त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन। आता समजा मॅग्नेटिक फील्ड आत आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे दाखवतोय मॅग्नेटिक फील्ड आत आहे, हे आहे मॅग्नेटिक फील्ड, ओके बेटा। तर मॅग्नेटिक फील्ड आत आहे, आतल्या दिशेत मॅग्नेटिक फील्ड आहे डायरेक्टेड इनवर्ड, आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये V वेलॉसिटीनं तुमचा चार्ज Q आत आला, इथून तो आत आला, V वेलॉसिटीनं आला Q चार्ज, ओके बेटा। जेव्हा तो आत एंटर झाला की त्याच्यावर फोर्स लागतो। मग आता पहा कुठल्या दिशेत फोर्स लागतो, ही आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, ही आहे वेलॉसिटीची चार्जची डायरेक्शन म्हणा, किंवा ज्या दिशेत चार्ज पळतो त्या दिशेत इलेक्ट्रिक करंट असतो ना, म्हणून करंटची दिशा, तर त्याच्यावर लागणारा फोर्स इकडे आहे। मग जेव्हा तो आत आल्याबरोबर इकडे फोर्स लागला, त्याच्यामुळे तो असा सरकला, पुन्हा त्याची दिशा बदलली, हा इकडे फोर्स लागला, मग वेलॉसिटी ही होती, पुन्हा तो असा झाला, मग पुन्हा इकडे फोर्स लागला, पुन्हा तो असा झाला, पुन्हा तो इकडे फोर्स लागला, म्हणजे हा कसला पाथ तयार करणार, सर्क्युलर। म्हणून सेंट्रिपिटल फोर्स म्हणून त्याच्यावर लागणार तो, म्हणून तो कुठल्या प्रकारचा पाथ, नॉर्मल फोर्स लागतो। आणि जेव्हा तुम्हाला माहित आहे जेव्हा
वेलॉसिटीला नॉर्मल फोर्स लागतो त्याला आपण सेंटरकडे जाणारा फोर्स म्हणतोय आणि तेव्हा सर्क्युलर मोशन अडॉप्ट करते ते पार्टिकल. म्हणून चार्ज जर v वेलॉसिटीनं मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर झाला त्याच्यावर फोर्स लागतो आणि त्या फोर्समुळं तो फोर्स वेलॉसिटीला नॉर्मल लागतो, परपेंडिक्युलर लागतो आणि त्याचा परिणाम तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आणि म्हणून सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो म्हणल्यानंतर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फोर्स ऑन दिस चार्ज. म्हणून जर थीटा 90चाच आहे ना, इथं परपेंडिक्युलर आहेत ना दोन्ही, म्हणून थीटा 90 आहे, साइन 90 ची किंमत 1 होते आणि म्हणून फोर्सचं मॅग्निट्यूड येतं QVB. आणि हाच QVB हा सेंट्रिपिटल फोर्स रेस्पॉन्सिबल करतो आणि सेंट्रिपिटल फोर्सचं रिलेशन आहे mv²/r. म्हणून QVB = mv²/r आहे. आणि म्हणून यावरून आपल्याला कळतं की फोर्स ऍक्टिंग एवढा आहे, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो आणि मग यावरून आपल्या लक्षात येतं हा v कटतो आणि मग वेलॉसिटी v = QBr/m. तर किती वेलॉसिटीचा हा झाला. जर मॅग्नेटिक फील्ड माहित असेल, रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट विचारलं तर r ची किंमत रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट इक्वल mv/bq. हे झालं रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. ज्या ऑर्बिट मध्ये तो आता सर्क्युलर पाथ करतोय, कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर नॉर्मली आला की ते सर्क्युलर पाथ फिरतोय तो दोघांनाही परपेंडिक्युलर. मॅग्नेटिक फील्ड आत आहे आणि हा या दिशेत चाललाय आणि याच्यावर असं फील्ड तयार होतं म्हणजे या प्लेन मध्ये, म्हणजे या दोघांनाही परपेंडिक्युलर प्लेन मध्ये तो सर्क्युलर ऑर्बिट करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. म्हणून सर्क्युलर मोशन करतोय तर किती रेडियसचं सर्क्युलर मोशन करतोय एवढा, किती वेलॉसिटीनं करतोय एवढ्या वेलॉसिटीनं तो सर्क्युलर मोशन करतोय. एवढंच नाही, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय असेल असं विचारलं तर टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दिस charge when it is entered into the magnetic field t = 2πr/v असतं. आणि मग 2πr ची किंमत काय ठेवणार तुम्ही, r ची किंमत हे बघा r/v, r आणि हा v इकडे घ्या तर r/v ची किंमत काय m/bq, 2πm/bq. तर हे झालं टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन नॉर्मल टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन तुम्ही नॉर्मली टाकलात रे की ते सर्क्युलर मोशन करत फिरत राहतं त्याच्यामध्ये. म्हणून व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द charge circulating inside the magnetic field which is perpendicular to the velocity, time period t = 2πm/bq. मग फ्रिक्वेन्सीचं जर सूत्र काढायचं असेल तर फ्रिक्वेन्सी = bq/2πm. म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज q when it is entered into the magnetic field, तर b मॅग्नेटिक फील्ड मध्ये q चार्ज जर एंटर झाला तर तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय, त्याचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन एवढा आहे आणि त्याचा फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन एवढा आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन काय असेल मग तर m/v² इथं भेटतोय, कायनेटिक एनर्जी इथून मिळू शकते. चला मग v माहित झालाय तर कायनेटिक एनर्जी काढा. देअरफॉर कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी = ½ mv² येतं, म्हणजेच ½ mq²b²r²/m². म्हणजे एक m कटतो म्हणजे q²b²r²/2m. ही आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इनटू द मॅग्नेटिक फील्ड. म्हणून याच्यावर भरपूर वेळेस प्रॉब्लेम आहेत. q चार्ज v वेलॉसिटीनं मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर होत असेल तर त्याच्यावर फोर्स लागतो, तो फोर्स वेलॉसिटीला पण परपेंडिक्युलर असतो आणि मॅग्नेटिक फील्डला पण परपेंडिक्युलर असतो. पण आपल्याला माहित आहे जेव्हा जेव्हा एखादा फोर्स वेलॉसिटीला नॉर्मल ऍक्ट होत असेल तर तो पार्टिकल तो सर्क्युलर मोशनच करत असतो, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स हा v ला कसा राहतो, परपेंडिक्युलर राहतो. कारण v टँजेन्शियल असते आणि मॅग्नेटिक सेंट्रिपिटल फोर्स सेंटरकडे जाणार असतं, रेडियल असतं आणि रेडियस आणि टँजंट एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणून परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स लागल्यामुळे तो सर्क्युलर मोशन करतो. मग सर्क्युलर मोशन म्हणलं की आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश
त्याच्यासाठी लागतं सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? जो फोर्स मॅग्नेटिक फील्ड लावतं तेच सेंट्रिपिटल फोर्स म्हणून कामाला येतं. म्हणून टाइम पिरियड काढू शकता, फ्रिक्वेन्सी काढू शकता, अँग्युलर वेलॉसिटी पण काढू शकता. हो, ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर घ्या आणि व्ही अपॉन आर म्हणजेच कोण आहे? बी क्यू अपॉन एम. म्हणून अँग्युलर स्पीड सर्क्युलर मोशन करतं ना ते. म्हणून एवढं ज्ञान तुम्हाला या फोर्समुळं, लॉरेन्स फोर्समुळं आपल्याला परिचित झालं. विद्यार्थी मित्रांनो, आता जर चार्ज क्यू पळत असेल तर हे झालं. समजा इलेक्ट्रॉन घेतला तर काय? मग तर इलेक्ट्रॉनवर ऍक्ट होणाऱ्या फोर्सचं वेक्टर रिप्रेझेंटेशन काय असेल? सिंपल आहे. तुम्ही क्यू चार्जच्या जागी कुणाला घेणार आता? इलेक्ट्रॉनला. EVB sin थीटा इंटू एन कॅप मायनस का? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन मायनस ई असतो. जर मॅग्नेटिक फील्डमुळं जर समजा तो कसा जात असेल? वरच्या दिशेत जात असेल तर पॉझिटिव्ह चार्ज होता ना तेव्हा, तर आता इलेक्ट्रॉन वरतून रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फोर्स लावतो, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये फोर्स लावतो. म्हणून ज्या दिशेत मॅग्नेटिक फील्डमुळे लागणारा फोर्स क्यू चार्जवर होता त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो इलेक्ट्रॉनवर. म्हणून विद्यार्थ्यांनो, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन जर म्हटला तर दिशा फक्त बदलायची. म्हणजे इलेक्ट्रॉन जर फेकला असता इलेक्ट्रॉन जर आतमध्ये फेकला असता तो असा फिरला असता, म्हणजे या पाथनं आला असता आणि इकडे आपल्याला त्याचा सेंटर भेटला असता. जसं इकडे भेटला ना, इकडे आता सेंटर तुम्हाला, तसं इकडे भेटला असता. म्हणजे या पाथनं तो सर्क्युलर फिरण्याऐवजी असा फिरला असता सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणून सर्क्युलर इलेक्ट्रॉनवरचा फोर्स जरी विचारला ना, इथंच यायचं, फक्त दिशा उलटी करायची बाळांनो. म्हणून ज्या दिशेत करंट किंवा ज्या दिशेत चार्ज पडतात त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉनवरचा फोर्स काढायचा, बस. म्हणून लेफ्ट हँड रूलच्या साहाय्यानं तुम्ही फोर्स ऍक्टिंग ऑन पॉझिटिव्ह चार्ज काढायला लागलात तर इलेक्ट्रॉनवरचा जर विचारला तर त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये फोर्स घ्यायचा असतं. ओके बेटा. म्हणून लेफ्ट हँड वापरायचा असेल तर करंट हा करंटशी संबंध येतो आणि करंट म्हटलं की पॉझिटिव्ह चार्जच्याच फ्लोची डायरेक्शन असते. म्हणून विद्यार्थ्यांनो, फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज मुव्हिंग थ्रू द मॅग्नेटिक फील्ड यावरचा जर संबंध काढायचा असेल तर हा आहे फोर्स आणि त्याचा सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्या साहाय्यानं आपण त्याचा कायनेटिक एनर्जी काढला, टाइम पिरियड काढला, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन काढला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन काढला, कायनेटिक एनर्जी ऑफ द चार्ज सुद्धा काढलं. आता जाऊया करंट कॅरिंग कंडक्टरवर फोर्स कसा लागतो. कारण चार्ज कधीही फ्लो होत असेल तर कंडक्टर मधून सुद्धा चार्ज फ्लो होऊ शकतो ना. यस. म्हणून जर समजा एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये तुम्ही बॅटरी जोडलात तर चार्जेस कंडक्टरच्या मधून सुद्धा पळू शकतात. मग क्यू चार्जेस जर पळत असतील कंडक्टर मधून तर त्याच्यावर सुद्धा फोर्स लागतो.